नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण मोहितेच्या घरी आलेले असतात. जसं प्रेक्षकांनो काल मी तुम्हाला म्हटलं होतं, हे स्वप्न आहे की सत्य, पण हे स्वप्नच आहे. आता जीवा म्हणत असतो, आपल्या घरी किती छान वाटते, आपण कोणीही न बोलवता इथे आलेलो आहोत. तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते, आपल्या घरी येण्यासाठी कोणाच्या परवानगीची अजिबात गरज नसते. तेव्हा दोघेही जण हॉलमध्ये येतात. वरून पार्थ आणि काव्या येत असतात. दोघेही जण जीवा आणि नंदिनीला पाहतात. पार्थ आणि काव्याला फारच आनंद होतो. जीवाताई असं म्हणून धावतच खाली येतात. आल्याबरोबर एकमेकांना मिठी मारत असतात. आज सगळेजण फार खुश असतात. इकडे जीवा म्हणत असतो, अरे दादा, पण तू वरून कसा काय आलायस? तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणत असते, हो. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, हे झाले ह्या फक्त बोक्यामुळे. कारण काय आहे ना, जेव्हा काव्या इथे घरी आल्या आणि घरी आल्यानंतर त्या म्हणाल्या की इकडे जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला ह्या खोलीमध्ये घेत नाही, तोपर्यंत मी ह्या खोलीमध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही. मग काय म्हटलं, चला आज संक्रांत आहे, आपणच माघार घ्यावी आणि काव्याकडे जावं म्हणून हे सगळं काही. पण तुम्ही दोघे इथे कसे? तेव्हा लगेच इकडे नंदिनी म्हणत असते, खरं तर आज संक्रांत आहे आणि आज असलेल्या या संक्रांतीमुळे आम्हाला फारच इकडची आठवण येत होती. पण हे सगळं ह्या बोक्यामुळे झालेलं आहे बरं का. हा बोका तर किती गोड आहे, असं सगळेजण म्हणत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं घ्या, तुमच्यासाठी मी तिळगुळ घेऊन आलेली आहे. असं म्हणून आता नंदिनी तिळागुळाचा डब्बा बाहेर काढते आणि तिळगुळ देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, तुम्ही दोघेजण सुद्धा खूप छान आणि कमाल दिसताय. तेव्हा नंदिनी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असेच कायम एकत्र हसत आणि आनंदात राहा. तेव्हा इकडे पार्थ सुद्धा नंदिनीला म्हणत असतो, ह्या तिळातल्या आणि तिळगुळातल्या जो काही लाडवाचा गोडवा आहे, तो सुद्धा तुमच्या संसारात राहो. आता मानिनी वरती चाललेली असते आणि तेव्हा तिची नजर ह्या चौघांवरती पडते. हया असं म्हणते. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, माझ्या किती ग सुना गोड दिसतायत काय रे लबाडांनो, मग आम्ही नाही का दिसत? रे माझ्या जशा सुना गोड दिसतात ना, तसे माझे 2 मुलं सुद्धा तेवढेच गोड दिसतायत. पण तुम्ही माझं हे स्वप्न तर नाहीये ना? तुम्ही इथे चौघे जण असे एकत्र आलेला आहात. खरंच मला तर ना फार आनंद झालाय. हे मी खरंच स्वप्न बघत नाही ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, तुम्हाला खरं वाटते का हे स्वप्न आहे म्हणून? तेव्हा मान्नी म्हणत असते, खरंच हे माझं स्वप्न नसावं, कारण मला तुम्हा चौघांची एकत्र संक्रांत साजरी करायची होती आणि तुम्ही असे चौघे जण एकत्र आलात, त्यामुळे मला तर खूप आनंद होतोय. आणि काय रे लबड्यांनो, हे बघा, मला सुद्धा असेच तुमच यासाठी इथे ब्लॅक रंगाचे कुर्ते आणि ते सगळं काही घ्यायचे होते. पण हे स्वप्न नाही, हे खरंच आहे. तेव्हा नंदिनी मानिनीला म्हटलेली असते, हे स्वप्नच आहे. मानिनी काकू, तुम्हाला का वाटते की हे सत्य असेल म्हणून? हे स्वप्नच आहे. असं म्हटल्याबरोबर आता मानिनीला हे पहाटे पहाटे पडलेलं स्वप्न असतं. तेव्हा मानिनी दचकूनच आता उठते. मानिनी दचकूनच उठल्याबरोबर आता इकडे तिकडे पाहते, पण तिथे कोणीच नसतं. इथे आता ती लगेचच इकडे तिकडे पाहिल्यानंतर उठून बसते आणि उठून बसल्यानंतर तिला फार वाईट वाटत असतं की हे फक्त आणि फक्त स्वप्न होतं, कधी काळी पाहिलेलं. आणि ह्या स्वप्नातून आता इकडे मानिनी जागी झालेली असते. आता मानिनी ह्या स्वप्नातून जागी झाल्यानंतर उठते आणि कपाटाकडे जाते. आता कपाटाकडे गेल्यानंतर कपाटामध्ये काळ्या रंगाची साडी असते, जी साडी तिने आता इथे काव्यासाठी घेतलेली असते. ती साडी घेते आणि स्वतःशीच म्हणत असते, हे स्वप्न होतं, पण कधीतरी हे सत्यात सुद्धा उतरवण्यासाठी मी धडपड करत होते. पण आज माझ्या दोन्ही सुना इथे नसल्या म्हणून काय झालं? माझी एक सून तर इथे आहे. काव्याची संक्रांत मी खूप धूमधडाक्यात साजरी करेल. मला माहिती आहे सगळं काही ठीक होईल आणि हा माझा पूर्ण विश्वास आहे.
असं आता इकडे मानिनी बोलू लागते आणि स्वतःच्याच मनाची समजूत काढू लागते. कारण हे स्वप्न पहाटे पडले, हे पहाटे पडलेल स्वप्न नक्कीच खरं होईल असं सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता मानिनीने मनाशीच काही गोष्टी ठरवलेल्या असतात. मानिनीने मनाशीच काही गोष्टी ठरवल्यानंतर ती आता एका गोष्टीचा विचार करते आणि त्यानंतर आवरण्यासाठी सुरुवात करत असते. सोबतच आपण पाहतो की प्रेक्षकांनो इकडे आता जो काही जीवा आहे त्या जीवाने आता इथे काही गोष्टी सुरुवात केले. या असतात व्हिडिओ शूट करायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता त्या ब्लॉगमध्ये तो म्हणत असतो, खरं तर गाईज, तुम्ही मला एवढं सगळं भरभरून प्रेम देताय ना, त्या जे काही प्रेम देताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. असंच भरभरून प्रेम तुम्ही मला देत जा. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. पण तुम्हाला सांगू का, मी जरा ना थोडीशी माती खाल्लेली आहे. आणि ती माती मी काय खाल्लेली आहे तर काल ऐन थंडीमध्ये कुल्फी खाल्ली. आणि हॅशटॅग जीवांदिनीला तुम्ही जसं प्रेम देताय ना, जसं मी तुमचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय ना, पण एक गोष्ट सांगू का, हे बघा, आज मी जी काही माती खाल्ली ना, त्या खाल्लेल्या मातीमुळे एक गोष्ट मात्र पात्र झालेली आहे. आणि ती म्हणजेच की माझी नंदिनी माझ्यावर रागवली, माझ्यावर रुसली, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिला मनवेल आता. तर ती मला इथे माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, बघत सुद्धा नाही, असे इकडे जीवा बोलू लागतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असताना आपण पाहतो की इकडे नंदिनी तेवढ्यातच त्याला दिसते आणि तो म्हणत असतो, हाय गाईज, तुम्हाला पाहायचं आहे का? आणि मी तुम्हाला माझी नंदिनी दाखवतो. असं म्हणून तो आता कॅमेरा नंदिनीकडे फिरवतो आणि कॅमेरा नंदिनीकडे फिरवल्यानंतर नंदिनी मात्र त्याला रागानेच लूक देत असतो. तेव्हा लगेच तो लॉक जो आहे तो इथे बंद करतो आणि लॉक बंद केल्यानंतर लगेचच आता इकडे गाणं म्हणून नंदिनीचा राग रुसवा काढायला मदत करत असतो. गाणं म्हणत असतो, हा रुसवा सोड सखे, हे गाण्याच्या बोल असतात आणि नाचत असतो. त्या रिक्षाचा जो काही हॉर्न आहे तो सुद्धा वाजवत असतो. आता त्या रिक्षाचा हॉर्न वाजवत असताना आपण पाहतो की इकडे जीवा एका गोष्टीचा विचार करू लागतो. तो म्हणजे की काय करू यार, कसं म्हणू आता मी नंदिनीला? खरं तर मी थोडी नाही, इडकी नाही, तर खूप सारी माती खाल्लेली आहे. माझ्या नंदिनीला तिच्या वडिलांचा वान नाही पण मात्र नक्की लागलेला आहे, असे इथे तो बोलतो. आणि समोरून धनंजय आलेले असतात. आता धनंजयला समोर पाहता क्षणी जीवा म्हणत असतो, बापरे, यांनी मी जे काही बोललोय ते इथे ऐकलेलं तर नाही ना, काय करावं काहीच कळत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पार्थला भूक लागलेली असते आणि तो म्हणत असतो, आशाताई, माझ्यासाठी नाश्ता घेऊन या बरं. आता दरवाजा उघडतो. तो दारामध्ये बोका असतो. त्या बोकाला चष्मा लावलेला असतो आणि तो बसलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हा बोका नेमका इथे कसा आलाय? मी तसंही खूप दिवस झालं ना क्रिकेट खेळलोच नाहीये. आता तुझ्या कसा बॉल बनवतोय आणि कशी तुझी मस्ती घेतोय बघच आता. तो खरं तर जेव्हा काव्याच्या हातामध्ये पहिल्यांदा हा बोका पाहिला होता ना, त्यावेळेस मला असं वाटत होतं की हा बोका जो आहे ना तो रिअलच असावा, पण नाही, हा बोका तर रिअल नाहीच आहे. पण काय रे, तू इथे काय करतोयस? तू इथे कसा काय आलेलास आहेस? आणि तसंही तू आता माझ्या आणि काव्याच्या मध्ये करतोयस ना, मग आता बघच मी तुझं काय करतोय ते. असं म्हणून आता पार्थ जो आहे ना तो त्या बोक्याला हात लावून उचलण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा हात लावून उचलण्याचा प्रयत्न न करतो तेव्हा तो बोका थोडा थोडा मागे जातो. आता पार्थ म्हणत असतो, हा काय खरंच रिअल आहे की काय? हा चालतोय कसा? म्हणजे खरंच रिअल बोका आहे की काय? असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी पार्थ बोलत असताना आपण पाहतो की पुन्हा पार्थ म्हणत असतो, नाही, ह्या बोक्याला तर आज मी सरळच करणार आहे. मला पण बघायचं आहे की हा जो काही बोका आहे ना तो इथे कसा मला भेटत नाही आणि काय होत नाही ते. ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करू लागतो. तेव्हा हळूहळू आता पुन्हा पार्थ इथे पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो
तर तो भोका मात्र आता पुढे पुढे जात असतो आणि पार्थ त्याच्या मागे मागे जातो. आता इकडे त्याच्या बेडरूमपासून हॉलपर्यंत आणि हॉलपासून डायनिंग टेबलपर्यंत पार्थ त्या बोक्याच्या मागे असतो. तर इकडे तो बोका पुढे पुढे जात असतो पार्थला. तर समजतच नाही. पार्थ म्हणत असतो, बहुतेक ह्याला ना बॅटरी आहे आणि सेल्वर चार्ज हा बोका असू शकतो असा इकडे तो विचार करतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या बोक्याच्या मागे धावत असतो. आता धावत असताना समोर येतो आणि जी काही डायनिंग टेबलची खुर्ची आहे तीच डायनिंग टेबलची खुर्ची इथे आता पार्थच्या डोक याला लागते. तेव्हा तो जो काही बोका आहे तो इथे काव्याच्या हातामध्ये असतो आणि बाजूला मांजा असतो. आता पार्थ लगेचच उठून उभा राहतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख सॉरी मला माफ करा खरं तर खरंच सॉरी. तेव्हा इकडे पार्थ पाहतो तर काव्यापाशी मांजा असतो. काव्या पटकन तो मांजा लपवते आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, हे सगळं काय आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, बघा तुमच्याकरिता मस्त पोहे बनवले, त्यासोबत कॉफी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे ज्यूस सुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता. त्यावर लगेचच आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितले हे असलं माझ्यासाठी खरं असलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या वर्षीची संक्रांत माझ्या सुनांची पहिली संक्रांत आहे. मी तुम्हा दोघींसाठी मस्त काळ्या साड्या, त्याचबरोबर माझ्या मुलांसाठी सुद्धा इथे काळ्या रंगाचे कुर्ते आणि ते सगळं काही इथे मी घेऊन ठेवणार आहे. सोबतच त्यांच्याकरिता सुद्धा एक हलव्याचा दागिना सुद्धा असे इकडे मानिनी म्हटलेली असते. तेव्हा नंदिनी मानिनीला म्हटलेली असते की बर आई ठीक आहे, ते जे काही हलव्याचे दागिने आहेत ना ते तुम्ही मला पाठवून ठेवा, म्हणजे मी ते जीवाला दाखवेल आणि जीवाला जसे आवडतील त्या पद्धतीने मी ते बनवून घेईल. त्यावर मानिनी म्हणत असते, हो मी तुला ते पाठवून ठेवते. असं म्हणून आता मानिनीला ही संक्रांत येथे तिच्या दोन्ही सुनांबरोबर साजरी करायची होती आणि साजरी करत असताना आता इकडे मात्र तिचं हे असं काहीच झालेलं नसतं. आणि तेव्हाच इथे मानिनीने ते हलव्याचे दागिने इथे नंदिनीला पाठवून दिलेले असतात आणि नंदिनीला पाठवून दिल्यानंतर आज नंदिनी तेच हलव्याचे दागिने मोबाईलमध्ये पाहत असते आणि तिला तो प्रसंग आठवत असतो. आता तिला तो प्रसंग आठवत असताना इकडे नंदिनी विचार करते, नाही आई, काही जरी झालं तरी सुद्धा मी इथे तुमच्या आनंदाला विरजण पडू देणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी माझी पहिली संक्रांत तिथे येऊनच साजरी करेन. हे असं होता कामा नये आई. तुमचा आनंद कशात आहे हे मला माहितीये, असं नंदिनी बोलत असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनाही मालिनीने हॉलमध्ये बोलावलेलं असतं. ह्या दोघांनाही हॉलमध्ये बोलावल्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या म्हणत असतात, आई काय झाले, का बोलावलंस? तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे काही नाही, ये ना इथे बस. तर इकडे नंदिनी ठरवत असते, मनाशीच नाही, माझी ही संक्रांत सुद्धा तेवढी जोमाने आणि उत्साहाने साजरी झाली पाहिजे. आता जो काही पार्थ आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांना सुद्धा सोफ्यावर बसवण्यात येतं. तेवढ्यातच तिथे रम्या आणि वसू सुद्धा आलेल्या असतात. आज काय रम्या आणि वसूचा फार सीन दाखवलेला नाहीये बरं का, फक्त आता इथे उभ्या आहेत ना तेवढ्याच आणि रागाने एकमेकींकडे पाहतात. तेवढेच आता मानिनी तिथे बसल्यानंतर म्हणत असते, आता काव्याची आज पहिली संक्रांत आहे आणि त्याचमुळे मी इथे बोलावलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवात याचं काम करत असतो आणि तेवढ्यातच शारदा आलेली असते. आता शारदा तिथे आल्यानंतर जीवाला म्हणत असते, जावई बापू हा बोला ना सासूबाई, त्याचं काय आहे ना, तुम्हाला सांगू का हो, मी अशा आधेमध्ये नेहमीच पदार्थ बनवत असते बरं का, आणि मी ह्यांना कधीतरी ते टेस्ट करायला देते, म्हणजे मीठ तिखट गोड हे काही बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी देत असते. पण एकदा काय झालं तुम्हाला सांगू का, याच पद्धतीने एकदा ना त्यांची क्लायंट बरोबर मीटिंग होती
आणि याच पद्धतीने क्लायंट सोबत मीटिंग असल्या कारणाने इथे मी त्यांना ती टेस्ट करायला दिली आणि समोरून आवाज आला, वाव काय मोमेंट आहे खरंच ना. मग तेव्हापासून मात्र मी त्यांच्यामध्ये जातच नाही किंवा त्यांना ती टेस्ट करायला अजिबात भरवत नाही. बघा, म्हणून म्हटलं चला आज तुम्ही इथे आहेत ना, मग तुम्हालाच इकडे ह्या सगळ्या गोष्टी विचारूयात. तेव्हा इकडे तो टेस्ट करतो आणि म्हणत असतो एकच नंबर झालेला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का सासूबाई, तुम्ही आणि तुमची मुलगी या अगदी सेम आहात. बघा, तुमच्यामुळेच तुमची मुलगी एवढी गोड आहे असं इकडे जीवा कॉम्प्लिमेंट देत असतो. तेव्हा शारदाला मात्र फारच आनंद झालेला असतो. इकडे आता मानिनी म्हणत असते, अगं काव्या, तुला एक गोष्ट आठवते का? तेव्हा ती म्हणत असते, कोणती गोष्ट आणि काय म्हणताय तुम्ही, मला नाही समजत. तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, अगं काव्या, असं काय करतेस? तुला नाही का सांगितलेलं मी एक माझी मैत्रीण आहे आणि ती हलव्याचे दागिने फार छान बनवून देते, तर मग आज तुझ्यासाठी खास ते सरप्राईज आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, हो हो मला आठवलं बरं का ते सगळं काही, असं इकडे ती बोलते. आणि आज ती म्हणत असते, खरं तर आज ना मला माझ्या दोन्ही सुनांची संक्रांत इथे एकत्र साजरी करून घ्यायची होती आणि एकत्र ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, पण हरकत नाही. असो, आता तू एकटीच आहेस ना, तर एकटीचीच जी काही संक्रांत आहे ती संक्रांत इथे मी साजरी करते, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागलेली असते. तेव्हा मानिनीच्या हातामध्ये इथे ब्लॅक रंगाची साडी असते आणि त्यावर हलव्याचे दागिने असतात आणि तेव्हा ती इथे काव्याला देणार असते. सुरुवातीला पार्थचं आणि काव्याचं दोघांचेही औक्षण करते. काव्याच्या हातामध्ये असलेला जो काही बोका आहे तो मात्र काही केलं सुटत नाही. बरं का आशाने ते औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि माननी सुरुवातीला पार्थचं आणि त्यानंतर काव्याचं औक्षण करते. इथे आता रम्या आणि वसूला राग आलेला असतो. त्या विचार करत, काही करू नका, मी आशाताईंना सांगितलं होतं माझ्या रूममध्ये मला नाश्ता पाठवून देण्या येण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, जर तुम्हाला हा नाश्ता इथे बसून खायचा नसेल तर तुम्ही खाऊ नका, हो तर मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये हा नाश्ता पाठवून देते, पण प्लीज नाश्त्यावर राग वगैरे अजिबात काढू नका, हो तर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन सुद्धा हा नाश्ता करू शकता. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो, पण हे सगळं तुम्ही का करताय मला काहीच कळत नाही. का तुमचा टाइम वेस्ट करताय काव्या? हे बघा माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता धनंजय योगा करायला बसलेले असतात. तेवढ्यातच जीवा येतो आणि जीवा रिक्षातली मॅट टाकून त्यांच्या बाजूला बसतो. हातामध्ये तिळगुळ असतात. इकडे आता धनंजय ओम म्हणत असतात, तर इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, त्याच टोनमध्ये बोलत असतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. या सगळ्या गोष्टी तो बोलत असताना आपण पाहतो की इकडे धनंजय मात्र त्याच्याकडे रागाने पाहतात. आता धनंजय रागाने पाहत असताना जीवा पुन्हा म्हणत असतो, राग रुसवा सोडा आणि त्याचबरोबर ह्या तिळातला गोडवा तुमच्यामध्ये सुद्धा येऊ द्या. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलू लागत असतो. तेव्हा मात्र धनंजयला एक कॉल येतो. आता धनंजयला कॉल हा ऑफिसमधून आलेला असतो आणि धनंजयला कॉल ऑफिसमधून आल्यानंतर आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, तुम्हाला जर माझी काही मदत लागली तर मी नक्की तुम्हाला करू शकतो. तो काही प्रेझेंटेशन वगैरे बनवायचं असेल तर प्लीज तुम्ही हे तिळगुळ घ्या ना. तेव्हा धनंजय म्हणत असतात, हे बघ आता तुला जवळपास 4 दिवस झालेले आहेत, आणखी मी 15-16 दिवस तुला मी सहन करेल, पण तुझी मी कसलीही मदत घेणार नाही, समजलं तुला? त्यामुळे माझ्या नजरेपासून आत्ताच्या आत्ता चालता हो. तुझं हे तिळगुळ आणि हे मला काहीही नकोय. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघा असं काय करताय, प्लीज ऐकून असतात. खरंच ही मानिनी ना खूपच जास्त चिवड आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा यांचा संसार टिकवण्यासाठी हिचे प्रयत्न मात्र सुरूच आहेत. पण असं होता कामा नये, आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल, असा इकडे ती विचार करत असते. तर आता इकडे शेवटी मानिनीने सुद्धा काव्याचं औक्षण केलेलं असतं
आणि त्यानंतर जे काही हलव्याचे दागिने, त्याचबरोबर जी साडी आहे ती काव्याच्या हातामध्ये ठेवलेली असते. काव्याला तर हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच आनंद होत असतो. तिला तर एवढंच पाहिजे असतं. आता जेव्हा काव्याने ती साडी हातामध्ये घेतलेली असते तेव्हा पार्थ आणि त्याचबरोबर इथे दोघेही जण आता मालिनीला नमस्कार करत असतात. सोबतच जो काही पार्थ आहे त्याला सुद्धा कुर्ता आणि हलव्याचे दागिने दिलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढेच, कारण इथे उद्याच्या भागामध्ये तर खूप मोठा सरप्राईज असणार आहे. कारण इथे अचानकच इथे जो काही युग आहे तो आलेला असतो आणि त्याने आल्याबरोबर मान्नीचे पाठीमागून डोळे बंद केलेले असतात आणि त्याचमुळे आता इथे ही संक्रांत खूपच छान अशी सुंदर साजरी होणार असते. पण आता इकडे जीवा आणि नंदिनीचं काय, ते तर आतापर्यंत इकडे आलेलं नाहीये. ते एक स्वप्नच होतं मानिनीला पडलेलं. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जो काही युग आणि त्याचबरोबर पार्थ हे छतावरती पतंग उडवत असतात आणि तेव्हा रम्या सुद्धा तिथे असते. आता रम्याची पतंग जी आहे ना ती इथे कट होते. आता पार्थ म्हणत असतो, अरे ही रम्याची पतंग आहे. तेव्हा युग म्हणत असतो, अरे दादा कट कर त्या पतंगला, कट कर. तेव्हा रम्याची पतंग काही कट होत नाही, पण अचानकच त्याच्याकडून नाही तर दुसऱ्या कोणाकडून तरी रम्याची पतंग कट झालेली असते. आणि तेव्हा लगेच इकडे पार्थ म्हणत असतो, अरे ही तर रम्याची पतंग कोणी कट केली कळत नाही. म्हणजे आपण दोघांनी तर मिळून नाही कट केली, मग ही पतंग कोणी कट केली असा पार्थ विचार करतो. तेव्हा काव्याचा पाठीमागून आवाज येतो आणि ती म्हणत असते, मी कट केली देशमुख, मी कट केली असं म्हणताक्षणी येणाऱ्या काव्याला पार्थ तिथे पाहतच असतो. कारण काव्या खूपच छान अशी तयार झालेली असते. डोळ्यावरती इथे गॉगल्स असतात आणि तेव्हा पार्थ येणाऱ्या काव्याकडे पाहतच असतो एका पॉइंटला. तर त्याचं सगळं काही हरवून गेलेलं असतं. तो म्हणजे काव्यामध्ये. आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, क्या देख रहे हो देशमुख, फक्त बघतच राहणार आहात की इथे पतंग सुद्धा उडवणार आहात. चला दोघे जण मिळून मस्त इथे पतंग उडवूयात. असं म्हणूनच आता इकडे काव्या पार्थच्या बाजूला उभा राहत असते आणि आता पतंग उडवत असते. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने साजरा होणार आहे काव्या आणि पार्थचा येथे पहिल्या मकर संक्रांतीचा सण. पण आता जीवा आणि नंदिनीचं तर आणखी काही दाखवलेलं नाहीये. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.